आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। संख येथे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जत विधानसभा प्रमुख विजय बागेळी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शोकसभा। जत तालुक्यातील संख येथे राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जत विधानसभा प्रमुख माननीय विजय बागेळी पाटील यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमात माननीय विजय बागेळी पाटील यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। यावेळी 2 मिनिटे स्तब्धता पाळून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी केलेले कार्य, शेतकरी, सामान्य जनता व पायाभूत सुविधांसाठी घेतलेले निर्णय यांचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला। या प्रसंगी बोलताना विजय बागेळी पाटील म्हणाले की माननीय अजित पवार यांचे नेतृत्व, प्रशासनावरची पकड आणि महाराष्ट्रासाठीचे योगदान सदैव स्मरणात राहील। त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व संख परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्रावरती काळाचा दिवस आहे। कारण म्हटलं तर आमचे लाडके नेते व सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार हे सकाळी मुंबईहून बारामतीला येत असताना प्लेन क्रॅशमध्ये त्यांचा जीव गमावलेला आहे। त्यांना आम्ही सर्व जत शिवसैनिकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या आत्मेस शांती मिळावं हे मी इथं वंदन करतो। आणि एक कणखर नेता, एक स्पष्ट वक्ता असे राजकीय ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा दादांसारखा नेता भेटणार नाही म्हणून मी तर जाहीर करतो। व दादांचे प्रेम, दादांचे हसणे व दादांचे लाड हे त्यांच्या मुखामध्ये कधी पण केव्हा पण सगळ्यांसोबत असत होते। रागाला तरी सुद्धा ते कधी रागवत नव्हते। हसत हसत ते सगळ्यांना ते राग मिटवण्याचा प्रयत्न करत होते। असे नेता कधी भेटणार नाही व त्यांच्या कुटुंबांना हे दुःख पचवण्याची ताकद देवो व त्यांना त्यांच्या आत्मेस शांती मिळावी एवढं जाहीर करतो। थँक्यू। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।